पाठ परिचय. भूतकाळात घडलेल्या घटनांची सुसंगत माहिती देणारे शास्त्र म्हणजे इतिहास. मुलांनो, ही इतिहासाची व्याख्या तुम्हाला माहीतच आहे. इतिहासावरून भूतकाळात विकसित झालेल्या मानवी संस्कृतीची माहिती मिळते. इतिहासाचा अभ्यास करण्यामागे काही उद्देश किंवा हेतू असतो. मुख्य उद्देश: भूतकाळात घडलेल्या घटनांचा अभ्यास करून भविष्यकाळाकरिता नियोजन करणे. मुख्य हेतू: पूर्वजांनी केलेल्या चुका टाळून भविष्यकाळात प्रगती करणे. अभ्यासाच्या सोयीसाठी इतिहासाचे प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक असे 3 खंड पाडले आहेत. साधारणपणे मध्ययुगाचा कालावधी इसवी सनाच्या 9व्या शतकापासून ते 18व्या शतकाअखेरपर्यंतचा मानला जातो. या पाठात आपण मध्ययुगीन इतिहासाच्या साधनांचा अभ्यास करणार आहोत. माणसाच्या जीवनातील प्रत्येक गोष्ट इतिहासाशी निगडीत आहे. व्यक्ती, समाज, स्थळ आणि काळ या 4 महत्त्वाच्या घटकांवरून इतिहास समजण्यास मदत होते. व्यक्ती, समाज, स्थळ आणि काळ या 4 महत्त्वाच्या घटकांवरून इतिहास समजण्यास मदत होते. इतिहास म्हणजे केवळ सनावळ्या किंवा लढाया नव्हे. इतिहास हा विश्वसनीय पुराव्यांवर आधारित असतो. या पुराव्यांनाच इतिहासाची साधने म्हणतात. कोणत्याही गोष्टीचा इतिहास लिहिण्यासाठी इतिहासाच्या साधनांचा आधार घेतला जातो. पुरातत्व खात्याच्या मदतीने या साधनांचा खरेपणा तपासणे अधिक सोपे झाले आहे. या साधनांचा तारतम्याने व चिकित्सकपणे वापर करणे आवश्यक असते. मुलांनो, इयत्ता 6वीत तुम्ही इतिहासाच्या साधनांचा अभ्यास केला आहे. प्राचीन भारतीय संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी जी साधने आवश्यक होती त्याची माहिती तुम्ही मागील वर्षी घेतली. यावर्षी मध्ययुगीन कालखंड कसा होता हे अभ्यासणार असल्यामुळे साधनांमध्येही बदल होत गेले. पुढील तक्त्यावरून तुम्हाला हा बदल दिसून येईल. इतिहासाची साधने: भौतिक: किल्ले, स्मारके, इमारती, लेणी, शिलालेख, नाणी, ताम्रपट. लिखित: ग्रंथ, चरित्र, शकावल्या, वंशावळी, राजदरबारातील कामकाजाची कागदपत्रे, न्यायनिवाडे, आज्ञापत्रे, पत्रव्यवहार, खलिते, प्रवास वर्णन, बखरी, तवारिखा. मौखिक: लोकगीते, गाथा, श्लोक, अभंग, पोवाडे, म्हणी, कथा आणि मिथके. मुलांनो, प्राचीन भारतीय संस्कृती व भारतीय मध्ययुगीन कालखंड यांचा अभ्यास करण्यासाठी वेगवेगळ्या ऐतिहासिक साधनांचा वापर करण्यात येतो. दोन्ही कालखंडातील साधनांची नावे सांगा व त्यात झालेल्या बदलाविषयी वर्गात चर्चा करा. उदाहरणार्थ: कालखंड: प्राचीन भारतीय संस्कृती. ऐतिहासिक साधने: दगडाची हत्यारे. कालखंड: भारतीय मध्ययुगीन कालखंड. ऐतिहासिक साधने: किल्ले. भौतिक साधने: भौतिक साधने म्हणजे मूर्त स्वरूपातील साधने. यात पुढील गोष्टींचा समावेश होतो: घरे, किल्ले, मंदिरे, इमारती, नगररचना, स्मारके, लेणी, शिलालेख, नाणी, ताम्रपट इत्यादी. भौतिक साधनांमध्ये किल्ल्यांना विशेष महत्त्व आहे. यात गिरिदुर्ग, वनदुर्ग, जलदुर्ग, भुईकोट इत्यादी प्रकार येतात. स्मारकांमध्ये कबर, समाधी, वीरगळ यांचा समावेश होतो. समाधी किंवा कबर मृत व्यक्तीच्या आठवणीसाठी बांधतात. कर्तृत्ववान स्त्री पुरुषांच्या मृत्यूसंबंधी माहिती देणाऱ्या स्मृतिशिला म्हणजे वीरगळ.
सांगा बरं. मुलांनो, जगातील 7 आश्चर्यांपैकी एक आश्चर्य आपल्या भारतात आहे. ते कोणतं हे माहीत आहे का तुम्हाला? हे आश्चर्य एक इतिहासाचं भौतिक साधन आहे. ते कोणी आणि कोणाच्या आठवणीत बांधलं हे सांगण्याचा प्रयत्न करा. महाराष्ट्रात अनेक वीरगळ आढळून येतात. कर्तृत्ववान व्यक्तीला ज्या पद्धतीने वीरमरण आलेले असते ती घटना पद्धत वीरगळातून दाखवली जाते. यावर कोणत्याही लिपीतील लेख कोरलेले नसल्यामुळे ही वीरगळ कोणासाठी खोदली याचा बोध होत नाही. इमारतीमध्ये राजवाडे, मंत्री निवास, राणीवसा, जनतेची घरे, नगररचना यांचा समावेश होतो. सर्व वस्तू आणि वास्तू यावरून त्या कालखंडाचा बोध होतो. त्या काळातील इमारती, किल्ले, स्मारके यातून वास्तूची बांधणी, वापरलेले साहित्य, कलाकौशल्य, लोकांचे राहणीमान इत्यादींची माहिती मिळते. विविध राजकर्त्यांनी तयार केलेली नाणी किंवा मुद्रा इतिहासाची साधने म्हणून महत्त्वाची आहेत. सोने, चांदी, तांबे, शिसे हे धातू वापरून नाणी तयार केली जात असे. नाण्यांच्या वापरातून कोणत्या देशात कोणता धातू उपलब्ध होता हे कळते. उदाहरणार्थ, दक्षिणेत सोने, तांबे, शिसे हे धातू व त्यांची मिश्रणे मोठ्या प्रमाणात प्रचलित होती. नाण्यांवर लिहिलेल्या मजकुरावरून राजकुळ, कुळातील प्रसिद्ध स्त्री पुरुषांची कारकीर्द, धर्म व पंथ, दैवत, त्यांनी केलेले पराक्रम इत्यादी माहिती मिळते. नाण्यांमुळे तत्कालीन आर्थिक व्यवहार व स्थिती याची माहिती मिळते. तसेच धातुशास्त्रातील प्रगती समजण्यास मदत होते. हैदर अलीचे नाणे, पेशवेकालीन नाणे, अकबराचे नाणे हे माहीत आहे का तुम्हाला? इसवी सन व इसवी सन पूर्व पहिल्या 2 शतकातील नाणी सापडल्यामुळे त्या काळातील इतिहास आपल्याला समजला. नाण्यांमुळे त्या शतकातील राजे, त्या काळातील सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक परिस्थिती इत्यादींची माहिती उपलब्ध झाली. क्षत्रप व सातवाहन घराण्यांची सर्वाधिक माहिती नाण्यांमुळेच समजली. मुलांनो, तुम्ही एखादे ऐतिहासिक स्थळ पाहिले आहे का? तिथे तुम्ही दगडावर, भिंतीवर लिहिलेली माहिती वाचली असेल. यांनाच शिलालेख म्हणतात. दगडावर किंवा भिंतीवर कोरलेले लेख म्हणजे शिलालेख. मध्ययुगीन इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी अरबी, फारसी, उर्दू शिलालेख महत्त्वाचे आहेत. हे शिलालेख मशिदी, दर्गे, वेशी, दरवाजे, कमानी, कबरी, हौद, विहिरी, घुमट इत्यादी वस्तूंवर कोरलेले आढळतात. शिलालेखातून संबंधित वास्तू कोणी, केव्हा, कोणाचे राज्य असताना बांधली याविषयी माहिती मिळते. काही शिलालेख हे प्रशस्तीपरही असतात. शिलालेख हा इतिहास लेखनातील महत्त्वाचा व विश्वसनीय पुरावा मानला जातो. त्यातून भाषा व समाज जीवन समजायला मदत होते. तांब्याच्या पत्र्यावर कोरलेल्या लेखांना ताम्रपट म्हणतात. ही पत्रे 2, 4, 5 या संख्येमध्ये असून एका कडीत ओवलेली असतात. ताम्रपटावर संस्कृत किंवा प्रादेशिक भाषेतून राजाज्ञा, निवाडे इत्यादी माहिती कोरलेली आढळून आली आहे. लिखित साधने. मध्ययुगीन काळातील लिखित साधनांमध्ये लेण्यांच्या भिंतीवर लिहिलेले लेख, भूर्जपत्रे, पोथ्या, ग्रंथ, चरित्रे, चित्रे, प्रवास वर्णने, वंशावळी इत्यादींचा समावेश होतो. या साधनातून
त्या काळी घडलेल्या घटनांची माहिती मिळते. लिखित साधने. त्या काळातील देवनागरी, अरेबियन, पर्शियन, मोडी या भाषांची लिपी तसेच शकावली, खलिते यांवरून मध्ययुगातील ऐतिहासिक घटनांची माहिती मिळते. साधनांमुळे खाण्यापिण्याचे पदार्थ, लोकजीवन, वेशभूषा, आचारविचार, सण समारंभ यांचीही माहिती मिळते. भारताच्या मध्ययुगीन इतिहासाच्या अभ्यासात फारसी व मराठी ग्रंथांचा उपयोग होतो. फारसी ग्रंथात नामे, तारीख तवारीख, मआसीर इत्यादींचा समावेश होतो. मराठी ग्रंथात बखरींचा अंतर्भाव होतो. हे साहित्य विश्वास ठेवण्याजोगे आहे का? नामे, तवारिखा, बखरी इत्यादी साहित्य व्यक्तिपरत्वे लिहिले जाते. लेखकाच्या स्वभाव वैशिष्ट्याचा परिणाम त्यांच्या लेखनावर होत असतो. त्या व्यक्तीने ग्रंथ लेखनासाठी वापरलेली साधने, लेखनावरून काढलेली अनुमाने यावर त्या ग्रंथाची योग्यता अवलंबून असते. ऐतिहासिकदृष्ट्या अशा साहित्याची विश्वसनीयता कमी आहे. नामा म्हणजे लेख, तारीख किंवा तवारीख म्हणजे कालानिर्देश, घटनाक्रम, मआसीर म्हणजे स्मरण होय. उदाहरणार्थ, नामा, बाबरनामा, जहांगीरनामा, अकबरनामा. तवारीख, तारीख ई अली, तारीख ई बाबुरी, तारीख ई सिंध. मआसीर, मआसीर ई आलमगिरी, मआसीर ई हैदरी. फारसी ग्रंथ. अकबरनामा, मआसीर, तवारीख. अल्बेरुनी, झियाउद्दीन बर्नी, मौलाना अहमद, याह्या बिन अहमद, मिर्झा ऐदर, भीमसेन सक्सेना यांनी लिहिलेल्या तवारिखा उपलब्ध आहेत. रॉबर्ट आर्म, एम सी स्प्रेंगल आणि ग्रँट डफ रॉबर्ट आर्म, एम सी स्प्रेंगल आणि ग्रँट डफ या पाश्चात्य इतिहासकारांचे ग्रंथही महत्त्वाचे आहेत. बखर. बखर हा शब्द खबर या शब्दावरून आला. खबर म्हणजे बातमी. बखर हा दक्षिण आशियातील, विशेष करून मराठी साहित्यातील एक प्रकार आहे. इसवी सन 1760 ते 1850 या काळात जास्तीत जास्त बखरी लिहिल्या गेल्या. तत्कालीन राजकीय घडामोडी, भाषा, सांस्कृतिक जीवन, समाजातील परिस्थिती या गोष्टी बखरीतून कळतात. ऐतिहासिक घडामोडी, लढाया, थोर पुरुषांची चरित्रे इत्यादी बखरीतून वाचायला मिळतात. काही मराठी बखरींमध्ये पौराणिक माहितीही आहे. काही बखरींची नावे पुढील प्रमाणे आहेत. महिकावितेची बखर, सभासद बखर, 91 कलमी बखर, चिटणीसाची बखर, खरड्याच्या लढाईची बखर, पेशव्यांची बखर. पौराणिक बखर, शालिवाहन राजाची बखर, पांडवांची बखर. हे माहीत आहे का तुम्हाला? इसवी सन 1697च्या सुमारास सभासद बखर ही कृष्णाजी अनंत सभासद यांनी छत्रपती राजाराम यांच्या आज्ञेनुसार शिवाजी महाराजांच्या चरित्रावर ही सभासद बखर लिहिली आहे. कृष्णाजी अनंत सभासद हे शिवाजी महाराजांच्या समकालीन असल्यामुळे या बखरीला खूप महत्त्व आहे. परदेशी प्रवाशांनी लिहिलेली प्रवास वर्णनेही लिखित साधनात मोडतात. यात अल्बेरुनी, इब्र खुर्दादबा, इब्र हौकल, इब्र बतुता, निकोलस, मनुची यांचा समावेश होतो. चरित्र. चरित्रे या साधन प्रकारात बाबराचे चरित्र, कवी परमानंद यांनी संस्कृत भाषेत लिहिलेले श्री शिवभारत हे शिवचरित्र, तसेच
विविध राज्यकर्त्यांची चरित्रे समाविष्ट होतात. फारसी पत्रव्यवहारात फरमान, निशान, हुकुम, परवाना, खरिता, तक्रीर, खुर्दखत यांचा समावेश होतो. मराठी पत्रव्यवहारात राजपत्र, आज्ञापत्र, हुज्जत, वतनपत्र, निवाडापत्र, ताळेबंद यांचा समावेश होतो. विविध राज्यकर्त्यांची चरित्रे व पत्रव्यवहार यावरून आपल्याला त्यांची धोरणे, प्रशासकीय व्यवस्था, राजकीय संबंध यांची माहिती समजते. आत्ताच्या काळातील पत्रव्यवहाराचे उदाहरण म्हणजे अमेरिकेचे अध्यक्ष अब्राहम लिंकन यांना एका शाळकरी मुलीने पत्रात तुम्ही दाढी वाढवल्यास अधिक चांगले दिसाल असे सांगितले होते आणि आश्चर्य म्हणजे त्यांनी तिचे म्हणणे ऐकले सुद्धा. अजून एक उदाहरण म्हणजे पंडित नेहरू जेलमध्ये असताना त्यांची मुलगी इंदिरा त्यांना पत्र लिहित असे. पत्रातून नेहरू तिला विज्ञान, इतिहास, भूगोल, पर्यावरण इत्यादी विषयांची माहिती देत. अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक लंडनला शिकायला असताना त्यांच्यात सुद्धा नियमित पत्रव्यवहार चाले. माहित आहे का तुम्हाला, इसवी सनाच्या प्रारंभी तत्कालीन समाजाची दिनदर्शिका कॅलेंडर तयार करणे ही मोठी गरज होती. त्याशिवाय कोणताही सण साजरा करणे अशक्य होते. या कल्पनेतून सण उत्सवाबरोबरच इतर घटनांची नोंदही दिनदर्शिकेत ठेवण्यात येऊ लागली. प्रश्न 1. योग्य जोड्या लावा. अ गट जलदुर्ग, खलिते, पोवाडा, 91 कलमी, श्री शिवभारत. ब गट बखर, भौतिक साधन, चरित्र, लिखित साधन, मौखिक साधन. जलदुर्ग भौतिक साधन, खलिते लिखित साधन, पोवाडा मौखिक साधन, 91 कलमी बखर, श्री शिवभारत चरित्र. प्रश्न 2. खालील साधनांचे भौतिक, लिखित आणि मौखिक साधनांमध्ये वर्गीकरण करा. पोवाडा, तवारीख, मंदिर, चर्च, भोंडल्यांचे गाणे, ओव्या, जलदुर्ग, नाणी, गाथा, नकाशा, पंचांग, कबर, लोकगीते, ताम्रपट, उत्खननात सापडलेले भांडे, प्रवास वर्णन. प्रश्न 3. थोडक्यात उत्तरे लिहा. भौतिक साधन, स्मारके यातून आपल्याला कोणकोणत्या गोष्टींची माहिती मिळते? 2. नाण्यांवरून इतिहास कसा समजतो? 3. पाठात आलेल्या लिखित साधनांशिवाय आणखी तुम्हाला माहीत असलेल्या 5 लिखित साधनांची नावे लिहा. प्रश्न 4. टिपा लिहा. 1. भौतिक साधने, 2. मौखिक साधने, 3. लिखित साधने. प्रश्न क्रमांक 5. ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन कसे करतात ते थोडक्यात लिहा. तुमच्या घरात बऱ्याच जुन्या वस्तू असतील, अगदी आजी आजोबांच्या काळातील, उदाहरणार्थ जुने फोटो, तांब्याचे किंवा पितळीचे भांडे, जन्मकुंडली इत्यादी. याविषयी चर्चा करा व भौतिक, लिखित, मौखिक साधने यात त्यांचे वर्गीकरण करा.